विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता आकाशी झेप घेरे. या कवितेचे कवी आहेत सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर. कवी जगदीश खेबुडकर यांचा आपण प्रथम परिचय करून घेऊया. जगदीश खेबुडकरांचा जन्म 10 मे 1932 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबुडकर हे एक शिक्षक होते. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी सुमारे 325 गीते लिहिली. 25 पटकथा संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म, 5 मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द 5 दशकांइतकी मोठी होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 36 दिग्दर्शक, 44 संगीतकार आणि 34 गायकांसमवेत काम केले. जगदीश खेबुडकर यांना 60हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 3 मे 2011 रोजी ते निधन पावले. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. धरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडून या सरिता सागरा. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते. हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. घामातून मोती फुलले, श्रम देव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. ह्या कवितेतील काही शब्दांचे अर्थ पाहूया. विहार म्हणजे विचरण, स्वच्छंदी फिरणे. साजिरा चांगला, छान. व्यथा दुःख. आकाशी झेप घेरे ही आराम हराम आहे ह्या चित्रपटातील सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची रचना. माणूस म्हणजे खरंच प्रचंड सामर्थ्यवान आहे. त्याच्या आत किती क्षमता दडलेल्या आहेत हे कोणालाच सांगता येत नाही. गमत म्हणजे माणसाला त्याचं बाह्यमन सुखाच्या, आरामाच्या मागे धावायला सांगतं, आणि एकदा का माणूस या सुखाच्या ऐश्य आरामात अडकला की त्याच्या आतल्या लपलेल्या क्षमता लपूनच राहतात, त्या बाहेर पडत नाहीत. सुखाची, आरामाची, विलासाची ओढ आणि माणसाचा खरा आनंद या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. आणि हे सत्य समजायला जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात आचरण करायला काहीसं कठीण आहे. माणसाचा खरा आनंद त्याच्या आत लपलेल्या प्रचंड क्षमतांना वाट देऊन काहीतरी नवीन व वेगळं करण्यात आहे. जीवनातलं समजायला कठीण असणारं क्लिष्ट असं तत्वज्ञान, रूपक, उपमा व निसर्गातील विविध प्रतिमा यांच्याद्वारे या गीत काव्यात सोपं करून सांगितले. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. जीवन आकाशासारखं अफाट आहे आणि त्यात पाखरासारखी उंच झेप घेण्याची क्षमता माणसामध्ये आहे. पण त्यासाठी सुख आणि विलासाच्या वरवर आकर्षक वाटणाऱ्या सोनेरी पिंजऱ्यातून माणसाला बाहेर पडायला हवं. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाले काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा. अनेक तरुणांना वडिलांनी कमावलेली संपत्ती आयतीच मिळते आणि ते आयुष्य आरामाच्या जाळ्यात अडकतात. सुखाच्या अधीन झालेले शरीर आळशी बनते. याचेच सुख लोलूप झाली काया या शब्दात छान वर्णन केलंय. पण वडिलांनी कमवलेल्या संपत्तीच्या आसऱ्यात किती दिवस राहायचं. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागरा. निसर्गाने माणसाला प्रचंड क्षमता दिल्या आहेत. या क्षमतांची एकदा का त्याला जाणीव झाली की त्याला कोणीच काहीच अडवू शकत नाही. आपल्या क्षमता व सामर्थ्य यांच्या जोरावर
त्याच्या ध्येयाच्या आड येणाऱ्या अडचणी, संकट एक एक पार करत तो एखाद्या अथांग ठिकाणी जाऊन पोचतो. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई भावरा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे सर्वांनाच कळते. मात्र आयत्या सुखाची सवय झालेल्यांना ते आचरणात आणण्याची कल्पनाच कावरीबावरी करते. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. स्वतःच्या क्षमतांचा वापर करून काहीतरी मिळवणं हा एक अनुभव असतो. स्वकष्ट व स्वनिर्मितीचा हा अनुभव नुसत्या सुखविलासातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप उच्च दर्जाचा असतो व त्यातून मिळणारा आनंद, समाधान, येणारी प्रसन्नता दैवी असते. केवळ एक व्यक्तीच नाही तर संपूर्ण घर आनंदाने न्हाऊन जाते. या कवितेचे रसग्रहण आपण करूया. कवितेचे नाव आकाशी झेप घेरे. कवीचे नाव जगदीश खेबुडकर. संदर्भ ग्रंथ आराम हराम आहे या चित्रपटातील हे चित्रपट गीत आहे. कवितेचा वर्णी विषय स्वावलंबनातून मिळणारा आनंद हा या कवितेचा वर्णी विषय आहे. कवितेचा प्रकार आहे चित्रपट गीत किंवा भावकाव्य. या कवितेतील स्थायी भाव आहे प्रेम, आळस आणि जिद्द. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊया. जीवन आकाशासारखं अफाट आहे आणि त्यात पाखरासारखी उंच झेप घेण्याची क्षमता माणसामध्ये आहे. पण त्यासाठी सुख आणि विलासाच्या वरवर आकर्षक वाटणाऱ्या सोनेरी पिंजऱ्यातून माणसाला बाहेर पडायला हवं. कवितेतून मिळणारा संदेश परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाचे उंच शिखरे पादाक्रांत करा. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश कवी या कवितेतून देत आहेत. कवितेतील मूल्य स्वावलंबन आणि समप्रतिष्ठा. कवितेतील आवडलेल्या ओळी आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे लिहावीत.